आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला घर संसार आणि आपला संपूर्ण परिवार सांभाळणाऱ्या आणि आपल्या पाठीमागे संपूर्ण संसाराचा डोलारा वाहणाऱ्या आपल्या कर्तृत्ववान पत्नीचा सन्मान तिच्याच पतीच्या हस्ते व्हावा, तसेच ज्यांनी पतीच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात घर संसार सांभाळून आपल्या मुलांचे भवितव्य अहोरात्र मेहनत घेऊन घडवले अशा महिलांचा त्यांच्या पाल्यांच्या हस्ते सन्मान आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका येथील स्थायी रिसॉर्टच्या बँक्वेट हॉलमध्ये संपन्न झाला। हा कार्यक्रम खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद काझी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला। की त्यांना तुम्ही ओळखतात का? तर फरीदरावांनी नाव सांगितलं की अनिता साळुंखे, पण माझ्याकडे इथे बहुतेक जण उपस्थित सगळेजण त्यांना ओळखतात ते डॉक्टर अनिता आवटी, आणि ते तिच्या माहेरचं नाव। खरं म्हणजे एक महिला तिच्या माहेरचं नाव सोडून जेव्हा सासरचं नाव स्वीकारते तेव्हा खरं तिचा सन्मान व्हायला पाहिजे। का व्हायला पाहिजे त्याचं उदाहरण मी सांगतो। माझं नाव साळुंखे सर आहे, पण बरेच जण मला आवटी सर असं ओळखतात तिच्यामुळे, आणि जेव्हा ते आवटी सर असं जेव्हा मला म्हणतात तेव्हा मी त्याला रिपीट करतो मी साळुंखे सर आहे। नंतर मी विचार करतो म्हणजे मला माझं नाव जर कोणी वेगळ्या नावाने हाक मारतात ते जर मला ऍक्सेप्ट होत नाही तर एक महिना तिचं सर्वस्व सोडून इथे येते आणि अगदी नावासह तिचा स्वीकारते। आणि म्हणून आम्ही फार पहिल्यापासून मला माहिती तुझं नाव म्हणजे माझ्या मिसेसचं नाव तिने तिच्या आधीच्या नावाने कमवलेलं इथे, म्हणून आम्ही तिचं नाव तसंच ठेवले, तिचं नाव तिने बदललेलं नाही आहे, त्यामुळे अजूनही तिची ओळख आवटी म्हणून या नावानेच आहे। आज नवीन वर्षानिमित्त नवीन वर्षाच्या दिनानिमित्त आज हा काशी साहेबांनी जो कार्यक्रम ठेवला आहे, खरं तर इतका आनंद वाटतोय आणि अभिमान सुद्धा वाटतोय की आपल्या पत्नीने माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवून माझी मुलं आज कर्तृत्वशील झाली, आणि असेच सगळ्यांनी आपल्या पत्नीचे कौतुक करावे, तिच्या ज्या कार्याला सन्मान करावा, शालूट मारावी असं त्यांना वाटतं। म्हणून त्यांनी त्यांच्या घरापासून जी सुरुवात केलेली आहे ती खरं कौतुकास्पद, आणि असं आतापर्यंत तरी साहेब नव्हतंच कोणाचं बघितलं, कारण सन्मान होतात ते कार्यक्रमात होतात, लोकच कौतुक करत असतात, परंतु आपले घरातले कधी असे बोलत नाही की एवढं करतेस तू मुलांसाठी किंवा मी जे हवे ते पुरवतो, परंतु तुझं जे कर्तृत्व आहे ते वेगळं आहे। प्रत्येक ठिकाणी तू त्यांच्यावर नजर ठेवून त्यांच्यावर चांगले संस्कार केलेस, म्हणून आज मुलं चांगल्या ठिकाणी आहेत। विवो समाजात अनेक कर्तृत्ववान आणि यशस्वी व्यक्तींची नावे घेतली जातात, मात्र प्रत्येक यशस्वी आणि कर्तृत्ववान व्यक्तीमागे एक स्त्री असते। हे आपण इतिहास काळापासून पाहिले आहे, ऐकले आहे, आणि आता त्याबाबतची अनेक उदाहरणं देखील आहेत। अगदी याच गोष्टीचा विचार करून खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद काझी या व्यक्तीने स्वतः आपल्या घरातून या उपक्रमाला सुरुवात केली। त्यांनी त्यांच्या पत्नीच्या कर्तृत्वाला प्रथम सन्मान देऊन ही संकल्पना समाजात रुजावी यासाठी प्रथमच नारी सन्मान ही संकल्पना अंमलात आणली, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारी रोजी खेडमधील साई रिसॉर्ट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले। त्यासाठी त्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती घेऊन त्यांची नावे निश्चित केली। ताबीजचं अभिनंदन करतो, त्याचं लग्न झालं दुपारी, आणि एवढ्या बिझी कार्यक्रमातनं काझी साहेबांनी हे घेतलं, मला तर आश्चर्यच वाटलं। म्हटलं लग्नाच्या कार्यक्रमात संध्याकाळी नारी सन्मान पुरस्कार घ्यायचा, ही संकल्पना आम्ही पण MBA कॉलेजला चालू केली होती, पण आपली पुरुषप्रधान समाज बघून मला असं काही तेवढा प्रोत्साहन मिळालं नव्हतं त्यावेळेला। पण आज हे बघून मला खूप बरं वाटलं, कारण की विविध क्षेत्रात इथे आज महिला मी बघतोय, कोणी सरपंच आहेत, डॉक्टर आहेत, आमच्या इवन ज्यांचा सत्कार नाही झाला त्या आमच्या आळदकर मॅडम आहे तिकडे, ज्यांच्या जीवावर अख्खं कळवणीचं हॉस्पिटल चालतं, आणि वैदेही पण आहे, डॉक्टर वैदे। तर अशा सगळ्याच महिला आहेत की मी तर म्हणतो की एक मोठा पिलर जो मुलांना घडवण्यात असतो तो स्त्रियांचाच असतो, आणि वडील किती बिझी असले तरी आईचं नेहमी चौफेर लक्ष असतं। माझी आई पण व्हाईस प्रेसिडेंट होती काँग्रेसची, जावली तालुका, तिला 4 मुलं होती, शिवाय ती दुकान आणि वखार चालवायची, पण आमचं शिक्षण तिने चांगलं कॉम्पिटेटिव्ह पुरं केलं। ह्याचा पुरावा म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभा आहे। पण ते जी जाणीव आहे
ती जाणीव अजून आपल्या समाजामध्ये तेवढी पर्क्युलेट झालेली नाही की आईचा खूप मोठा वाटा असतो मुलांना घडवण्यामध्ये. आणि त्याचं जर ॲक्नॉलेजमेंट जर आज जो इंडियन ऑयल कार्यक्रम चालू केला की पतीतर्फे किंवा कुटुंबातल्या एका व्यक्तीतर्फे त्यांचा सत्कार करावा, तो खूपच उल्लेखनीय आहे. इकडे माझे मित्र उत्तम जैन पण आहेत, तर मी त्यांना सांगेन की अशा कार्यक्रमांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, किंबहुना आपण असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये काहीतरी जाणीव होईल की आईचं महत्त्व किती आहे कुटुंबामध्ये. हो, या महत्त्वाच्या कार्यक्रमात स्वतः मोहम्मद काझी यांची पत्नी रेहाना मोहम्मद काझी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर साधना धारिया, डॉक्टर वैदेही शेळके, परिचारिका दीपिका हळदणकर, सौ मोहिते, अपेक्षा सदरे, तर शिक्षण क्षेत्रातील ICS कॉलेजच्या प्रिन्सिपल अनिता आवटी, रोटरीच्या प्रिन्सिपल भूमिता जयेश पटेल, बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती करण्यासाठी मोलाचा वाटा असणाऱ्या अंकिता अनिल शिगवण, संजीवनी संजय शेलार, सफाई कामगार ज्योती चव्हाण, सीमा जाधव व जिल्ह्यात प्रथमच महिला असून देखील रिक्षा चालवून नवीन आदर्श महिलांपुढे उभ्या करणाऱ्या महिला रिक्षा चालक सीमा भुवड, तसेच महिला लोकप्रतिनिधी भोसतेगावच्या सरपंच रेवती पाटील, खडपोलीच्या सरपंच मुस्कान अड्रेकर, ऋतुजा गांधी, सुवर्णा गुहागरकर यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे सन्मानार्थी महिलांचा सन्मान त्यांच्याच पतीच्या हस्ते करण्यात आला, तर काही महिलांचा त्यांच्या पाल्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मी आज खूप प्राऊडली असं वाटतं की माझ्या आईबद्दल मला खूप काही बोलूचं वाटतं, पण टाईम लिमिट आहे आपल्याला. बट मी आता ट्रॅव्हल करून आले, जेव्हा मला कॉल करून सांगितलं की माझा सत्कार होतोय, तर तिने डायरेक्टली मला काय सांगितलं नाही, मला बोलली की माझा सत्कार होतोय. मी मम्मीला म्हटलं की किती लेट होऊ दे, किती काय होऊ दे, पण मी येईन. जसं झाले, मी फ्रेश झाले तसे झाले ट्रॅव्हल करून माझ्या आईसाठी. मला आज खूप प्राऊडली वाटतं की मी तिची आई, तिची मुलगी आहे मी, आणि तिने जे स्ट्रगल केलं आमच्यासाठी, माझ्या भाऊसाठी, माझ्यासाठी, माझे वडील गेले त्याच्यानंतर सुद्धा आज मी जे काय आहे ते तिच्यामुळे आहे. मला 2 मुलं आहेत आणि सुखाने संसार करते तेही तिच्यामुळेच करते, कारण का मला तिने एका शब्दावर फक्त मला बोलली होती की तू लग्नाला तयार आहेस का म्हणून. तर मी म्हटलं तुझ्यासाठी मी काही करेन, मी उभी राहिले लग्नाला, आणि तुझ्यासाठी तिने जे काही निवडलेलं माझ्यासाठी, आणि जे आहे ते माझे मिस्टरसुद्धा आहेत त्यांच्या माझ्या आईला सपोर्ट करण्यासाठी, आणि जे काय आहे ते सुखाने, जे काय आहे हॅपीली मी जे आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद काझी यांनी कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न जाता आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता अचानक राबवलेल्या उपक्रमामुळे सन्मानार्थी महिला नारी अक्षरशः भारावून गेल्या. अनेक वेळा सन्मान अथवा पुरस्काराचे सन्मानार्थी व्हायचं असेल तर आपल्या कर्तृत्वाची फाईल तयार करावी लागते. मात्र या नारी सन्मान कार्यक्रमात अचानक त्या महिलांची भेट घेऊन त्यांचा केला गेलेला सन्मानार्थी महिला अक्षरशः भारावून गेल्या. एवढेच नाही तर त्या महिलांच्या पतीने तसेच त्यांच्या पाल्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनिक भावना व्यक्त केल्या. पदावर आहे. सुरुवातीला जेव्हा काजीभाऊ आले आणि त्यांनी ही संकल्पना सांगितली की नारी सन्मान कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. Really, I don't have words because today I am appreciated or I am honored by my husband, which I have never thought about. Yeah, actually, as Sadhana madam has just told that while we are working, like my daughter always says that you have 2 kids. I have 1 daughter, but she always tells me that you have 2 kids. First is Rotary and then I am. So always she gets the less priority. And really I am very much thankful to Kazi sir, as since he had got that day he came to my house and when he was discussing, really appreciable the people like him, when he appreciate the woman like ma'am, and I have seen Farid Kazi ma'am, I have worked with her very closely and I can see the fruits which ma'am and sir had given. So really appreciable to all whole family